मॉर्निंग मित्रांनो, आज आपला दिवस आहे अंबू आयलंडचा. अंबू आयलंडला आपण आलो फिशिंगला. आपल्यासोबत नरेश भाऊ, केविन भाई आणि स्टुअर्ट मला वाटतं आमच्याबरोबर आता ऑलमोस्ट 1.5-2 वर्षाने आला आहे. भरपूर मोठ्या टाईमनंतर मी स्टुअर्टबरोबर फिशिंग करतो आहे. आणि हा आहे अंबू आयलंड. आपण पुढे जाऊयाच. आता मी इथल्या जेटीवर उभा आहे. तर आजचा व्हिडिओ बघा, एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नंतर तुम्ही व्हिडिओ बघताना विसरून जा. तर भेटूया आपण पुढे, बघूया आपल्याला काय मिळतं आहे. स्टुअर्टला काहीतरी लागलं आहे. सुटला माझा. ठीक आहे, चलो. कुठे त्या साईडला टाकू? चला फर्स्ट कास्टिंग करूया. कुठे टाकू? जवळ टाकू? एवढा त्याच्या टोकाला टाकतो ना जेट्टीच्या. सो दिस इज फर्स्ट कास्टिंग. मी आपल्या दिवसाची सुरुवात झाली आहे, पण माझ्या दिवसाची सुरुवात होण्याआधी स्टुअर्टचा एक चांगला मासा गेला कास्टिंगला. आणि जे स्पिनिंग करत होता तो चांगला मासा होता. आपण पण थोडं ट्राय करूया. 2 रॉड आणलेत. लुकानाचा गोल्डन स्पॅरो आहे, जो मी मध्ये टेलिस्कोपिक घेतला होता. हेवी रॉड आहे थोडा. देईन याचा पण रिव्ह्यू मी तुम्हाला. फर्स्ट टाईम मी इथे आणलं आहे यूज करायला. लास्ट टाईम मी केदारबरोबर एकदा मनोरीला घेऊन गेलेलो, पण तिथे त्याला मला वापरता नाही आला. बघूया आज काय ह्याच्यावर आपण काढतो. आणि हा दुसरा सेटअप आहे, आउटरॅक्स 4000 ओकुमा आणि फॅन्टम पॉवर 8 फूट. आणि हा एकदम लाईट झाला आहे माझा सेटअप. एकदम लाईट आहे. रॉड पण लाईट आहे आणि रील पण लाईट आहे आणि पॉवरफुल पण आहे. सो ही मी कास्टिंगसाठी वापरेन किंवा फ्लोट फिशिंगसाठी. बघू आता कसं ते. दिवसाची सुरुवात तर केली आपण. तर जेटीवरून मी थोडा बाहेर आलो आहे. जेटीवर नरेश भाऊच काम करत आहेत. इथे ओपन जागा आहे थोडी. त्या गॅपमध्ये आपल्याला समोर मारायचं आहे. आणि दुसऱ्या रॉडने पण विचार करतो थोडं कास्टिंग करेन आणि मग बेट फिशिंगसाठी ट्राय करेन. पाणी थोडं रफ आहे, हवा आहे भरपूर. समोर तुम्ही बघू शकता सर्व काळे ढग आलेत. पावसाचं वातावरण पण आहे. बाजूला इथे केविन भाई करतायत, पुढे नरेश भाऊ आणि मी एका कोपऱ्याला आहे. थोडा वेळ कास्टिंग करूया आपण. सॉफ्ट प्लास्टिक वापरतो आम्ही. आणि नंतर मग सरळ आपण बेट फिशिंगला जाऊया. आहे बेट आपल्याकडे चांगला. झिंगा आहे, स्क्विड आहे, बळा मासा आहे. चलो केविन भाईला काहीतरी लागला आहे, बघूया आपण. क्या है क्या है? डोमी है.
तर चलो बेट फिशिंग स्टार्ट करायची आपल्याला. ढोमी वगैरे आलेत, काय नाही तर आपण काहीतरी काढू. मॉन्सून आहे तर गोमेरी पण मिळायला पाहिजे. पाणी गडूळ झालं. केविन बाईची लुअर आहे ना पाण्यात गेली, अडकली. इथे आता उतरून काढतात पाण्यामध्ये. कॅमेरामध्ये जास्त झूम नाही त्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकत. मला वाटतं थोडं दिसतंय. आणि ओटी सुरू आहे तर ते अडकून मला वाटतं 1 तास झाला. मे बी त्यांना मिळाली. येस, काढलेली आहे त्याने. लुअर खूप कॉस्टली येतात, ही रिस्क पण थोडं चुकीचं आहे. पण त्यांना माहिती आहे, जागा माहिती आहे त्यांना. नरळी भाऊ बघा इथे मस्त जेट्टीवर बसून शांतपणे एका बाजूला काम करतात. त्यांना छोटे ढोमी मिळालेत, मोठा आम्हाला काहीच नाही लागला. पाणी पण हवा आहे, पण या बाजूला आयलंडच्या शांत पाणी. अपोजिट साईडला रफ आहे थोडं पाणी. तिकडेच जायचं होतं आम्हाला, तिकडे चांगले मासे मिळतात. बघूया थोड्या वेळाने ट्राय करूया आपण. जावं तर लागेल का नाही, ते मासा नाही आता मिळाला आम्हाला. नरेश भाऊंना बघा काय लागलं. जबरदस्त मासा. दात बघा त्याचे. ब्युटी आहे, ब्युटी. आणि सुनीमवरती पण लागलेत त्यांना. खूप टेस्टी मासा असतं. थोडी मोठी साईज पाहिजे ते, पण ठीक आहे. ढोमी केविनला पण ढोमी मिळाले. केविनला 3-4 मिळाले, जास्त आहेत. तर आता आम्ही जातोय आयलंडच्या अपोजिट साईडला.